नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता पूर्णाई ही आपल्या रूममध्ये जायला निघते, परंतु तिच्या हा पायाखाली खुळखुळा आहे तर तो खुळखुळा टोचतो। तेव्हा आता पूर्णाई जोरात आई ग असं ओरडते। सगळेजण खूप घाबरतात की पूर्णाईच्या पाय घसरून ती पडणार। तोच लगेच आता सायली धरते। सायली म्हणते की अगं पूर्णाई असं काय करते। पूर्णाई मात्र आता तिच्या रूम मधील वाळ्याची काडी आणायला चाललेलीच असते। तेव्हा सायली म्हणते की हे बघ, काही काडी वगैरे आणू नको। तेव्हा आता पूर्णाई हसते। पूर्णाई हसल्यानं दिसलंच नाही असं म्हणते आणि बहुतेक चालताना सुद्धा आता मला चष्मा लावा लागणार असे आता मुद्दाम ती चष्मा घेण्यासाठी म्हणत असते। तेव्हा कल्पना विचारते की तन्वी, तू खरंच चष्मा लपवलेला आहेस का। सायली मात्र आता पूर्णाईकडे बघून हसते आणि हो असं म्हणून म्हणते की हे बघा, मी लपवलेला आहे पूर्णाजीचा चष्मा। चष्मा मी का लपवला हे सुद्धा सगळ्यांनी ऐकून घ्या। पूर्णाई आता मुद्दाम आतमध्ये जायला निघते। तिला असं वाटतं की सायली आता सगळ्यांना आपलं रील बघण्याचं सांगून देईल, म्हणून पूर्णाई मुद्दाम नाटक करत म्हणते की सायली, तन्वी अगं मी वाळ्याची काडी घेऊन येते। तेव्हा आता सायली म्हणते की पूर्णाई अगं थांब ना आणि इथे माझ्या समोर येऊन उभी राहा। पूर्णाई आजी माझ्या समोर येऊन उभी राहा बरं। पूर्णाई आता थोडीशी घाबरते आणि म्हणते की अगं तन्वी तू काय करते। हाताची घडी तोंडावर बोट। ऐकून घ्या, काल रात्री मात्र पूर्णाई झोपण्याऐवजी रील बघत होती। तेव्हा आता पूर्णाई खाली मान घालते। सगळेजण मात्र आता पूर्णाईची चोरी पकडून आता पूर्णाईकडे पाहत असतात। तेव्हा आता सायलीने जो काही रात्री घडलेला प्रकार आहे तो सगळं काही सगळ्यांना सांगितलेला असतो। मी पूर्णाईचे हेडफोन सुद्धा लपवून ठेवले, परंतु तरी सुद्धा पूर्णाईने हेडफोन शोधले आणि मी झोपल्यानंतर मोबाईल ती पाहत होती। आता हे सर्व ऐकून अस्मिता म्हणते की पूर्णाजी, अगं आम्हाला फोनचं व्यसन लागलं हे समजवण्याऐवजी तू स्वतःच मोबाईल पाहते, ते सगळं सोडून दिलं आणि तूच मोबाईल मध्ये शिरलीस का। तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं पूर्णाई हे काय आहे आणि हे बघ तुला सांगून ठेवतो, ती नॉनसेन्स रील्स अजिबात बघायची नाही आणि रात्री उशिरापर्यंत तर नाहीच नाही। त्यावरती पूर्णाई म्हणते की अरे माझा वेळ बरा जातो, नाहीतर मला झोप येत नाही। त्यावरती आता लगेच प्रताप म्हणतो की पूर्णाई अगं रील्स तर पाहते, पण त्या रील्समुळे तुझ्या डोळ्यांची वाट लागते याचं काय, आणि मेंदूचा तर पूर्णपणे सत्यानाशच होतो। त्यावरती आता विमल सुद्धा म्हणते की पूर्णाई जागरणामुळे तुमचं पित्त उसळतं। त्यावरती पूर्णाई म्हणते की मला माहिती होतं की तन्वी आल्या आल्या माझी तक्रार करेल म्हणून। तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजी तू हे कबूल कर बरं, रात्रभर तू मोबाईलवर रील्स बघत होती आणि हे सुद्धा तू कबूल कर की रात्री रात्री जागरण करून तू असे रील्स नाही बघणार। आमापुरता फोन हातामध्ये घेशील आणि मग तो ठेवून देशील आणि तरच मात्र तुला तुझा चष्मा मिळेल। त्यावरती पूर्णाई म्हणते की हो ग आजीबाई, तू सांगेल ती करायला मी तयार आहे, पण आता मात्र मला माझा चष्मा दे ना ग। तेव्हा आता सगळेजण गोड हसतात। प्रताप म्हणतो की तन्वी अगं दे ना, देऊन टाक तिचा चष्मा। त्यावरती अस्मिता म्हणते की एक मिनिट, आम्ही इतकं शोधलं पण तरी सुद्धा आम्हाला चष्मा नाही सापडला, चष्मा नेमकं तू लपवलास कुठे। तेव्हा आता सायलीने चष्मा कधी लपवला आणि सगळेजण झोपलेले असताना तिने तो चष्मा लपवलेला आहे हे मात्र ती आता सगळ्यांना सांगत असते। म्हणजे हा चष्मा कोणीही पूर्णाजीला परत देऊ शकणार नाही, तरच मात्र पूर्णाजीची सतत ही फोन बघण्याची सवय आता म्हणजे बंद होईल। सायलीने तो चष्मा आहे तर तो गार्डन मध्ये एका झाडाखाली लपून ठेवलेला असतो आणि लहानपणी सुद्धा सायली मात्र असा चष्मा त्या झाडाखाली लपून ठेवायची, अगदी त्याच जागेवर, म्हणून सायलीने त्याच जागेवर तो चष्मा लपवलेला आहे। तो चष्मा पोरून मात्र सायली आता म्हणते की आता बघते की मी कशी पूर्णाजीची रील बघण्याची सवय बंद होत नाही, आणि सायली आता हे सर्व काही सांगते आणि तिने गार्डन मध्ये खड्डा खांदून तो चष्मा त्यामध्ये लपवलेला आहे हे सगळ्यांना सांगते। हे ऐकून प्रताप म्हणतो म्हणजे तू गार्डन मध्ये खड्डा खांदला आणि त्यामध्ये तो चष्माचा बॉक्स लपवला। पूर्णाई आता लगेच म्हणते की तन्वी मला बघून दे बरं, तू कुठे लपवलास ते। त्यावरती सायली म्हणते की हो या चला मी दाखवते, पण सगळं नियम आणि अटी लक्षात आहे ना पूर्णाजी मी काय म्हटले ते। त्यावरती पूर्णाई म्हणते की हो ग बाई, सगळे नियम आणि अटी लक्षात आहे, कबूल आहे। आणि तेवढ्यात अस्मिताचं बाळ रडायला सुरुवात करते। अस्मिता म्हणते की जरा बाळ रडते, मी त्याच्याकडे पाहते आणि सात अस्मिता आत जाते तर बाकी सगळेजण मात्र बाहेर गार्डन मध्ये येतात। पूर्णाजी म्हणते की बघू तरी माझा चष्मा कुठे लपवलेला आहे। तेव्हा आता सायली बोट दाखवते की इथे लपवलेला आहे। तेव्हा आता पूर्णाईला तर आश्चर्याचा धक्काच बसतो। प्रताप आणि कल्पना सुद्धा एकमेकांकडे पाहत असतात। सायली मात्र आता त्या खड्ड्यावर जी माती तिने टाकलेली आहे तर ती बाजूला करते आणि त्यातून तो जो चष्मा तिने लपवलेला आहे तो बाहेर काढते आणि पूर्णाईच्या हातामध्ये देते। सगळेजण आता पाहतच असतात। पूर्णाईला खूपच हसायला येतं। पूर्णाई म्हणते की अगं बाळा तू काही विसरली नाही। सायली विचारते की म्हणजे काय पूर्णाई, लहानपणी तर तू वात्रट होतीस पण आता सुद्धा पूर्णाजीला त्रासच देते, कारण लहानपणी ज्या ठिकाणी तू चष्मा पुरायची ना तर त्याच ठिकाणी तू आता
चष्मा फोडलेला आहेस. हे ऐकून आता सायलीला आणि बाकी सगळ्यांना धक्काच बसतो. सायलीला आता विचार येतो. पूर्णाई म्हणत असते की काही बदलली नाही माझी तन्वी. तेव्हा आता प्रताप म्हणतो की हो ना अगं पूर्णाई, मला सुद्धा आठवतं लहानपणी तन्वी इथे चष्मा लपून ठेवायची, पण ती आता सुद्धा तसंच काही करेल हे मला वाटलं नव्हतं. पूर्णाई म्हणते की होणार आहे, मधली काही वर्ष अशी उडून गेल्यासारखी वाटतात. तेव्हा सगळेजण धक्क्याने पाहत असतात तर सायलीला तर धक्काच बसलेला असतो. ती आता विचार करते इतका योगायोग कसा होऊ शकतो, ते पण प्रत्येक गोष्टीमध्ये. पूर्णाई आता हसते आणि म्हणते की 5 वर्षाची तन्वी आता माझ्यासमोर उभी आहे. सायलीला काही कळत नसतं. सायली मात्र पूर्णाईकडे पाहतच असते, ते पण शॉक होऊन. आणि पूर्णाई म्हणते की अगं हे बघ आता मात्र रील्स मी नाही बघणार, पण माझा चष्मा काही लपू नको बाई. आणि विमल चल बरं मला रूम मध्ये घेऊन चल, कारण ह्या तन्वीच्या थट्टेपायी माझं पोथी वाचण्याचं राहूनच गेलं. त्यावरती विमलताई चला असे म्हणून त्यांना धरतात आणि सावकाश घेऊन आतमध्ये निघून जातात. अर्जुन, सायली आणि प्रताप, कल्पना एकमेकांकडे पाहतच असतात. अर्जुन आता विचारतो की तन्वी खरंच लहान असताना पूर्णाजीचा चष्मा इथे लपवायची का? त्यावरती आता कल्पना म्हणते की हो ना, तिला सुद्धा काही माहिती नव्हतं, आम्ही सुद्धा तिला हे कधी सांगितलेलंच नव्हतं. आणि मग सायली तुला कसं हे बरोबर कळाले ग? त्यावरती सायली म्हणते की मला खरंच माहिती नाही, जे माझ्या मनात आलं तेच मी केलं. पूर्णाजीने जर फोन पासून लांब राहायचं असेल तर मात्र आता पूर्णाजीचा चष्मा अशा ठिकाणी लपवायला हवा की तो कुणाला सापडणार नाही म्हणून. त्यामुळे फक्त मी इतकाच विचार केला होता. आता हे सगळं ऐकून प्रताप म्हणतो सगळं तर कमालच आहे आणि नेमकं तीच जागा हा तर सगळा चमत्कारच आहे. आता हे ऐकून अर्जुन म्हणतो की चमत्कार आणि डॅड हा चमत्कार नाही तर योगायोग आहे. आणि हे बघा डॅड आणि मॉम, असा योगायोग मात्र प्रत्येक वेळेला होईल असं नाही, आणि कधीतरी असं होईल की सायली अजिबात तन्वीसारखं वागणार नाही. तेव्हा पूर्णाजीला मात्र त्याचा जास्त त्रास होईल. त्यावेळेस आपण काय करायचं? कल्पना म्हणते की हो ना, आपण मात्र विषयाची परीक्षा बघू शकत नाही, कारण धीर देण्याची वेळ आता आपल्या हातामध्ये काहीच उरलेलं नाही. प्रताप म्हणतो की काही नाही, मी अश्विनला आजच समजावतो आणि तो पूर्णाईच्या सायट्रिक त्या डॉक्टरला बोलवे, तर आपल्याला हे ट्रीटमेंटचा वेग जर वाढवता आला तर बरं होईल. आणि चला म्हणून आता सगळेजण आतमध्ये निघून जातात, पण सायली तिथेच उभी असते. सायली तर चांगलीच विचारातच पडते. त्यानंतर आता इकडे जेलमध्ये ही लेडीज कॉन्स्टेबल कुलूप उघडते आणि प्रियाकडे आत येते आणि विचारते की काय ग तुला बरं वाटतं का, की उलटी वगैरे होईल असं वाटतं? त्यावरती प्रिया म्हणते की मी ठीक आहे. तर आता लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात की हे बघ मी तुला काय सांगते ते नीट ऐकून घे. आता ह्या जेलचा नियम आहे म्हणून सांगते. प्रिया म्हणते की काय सांगणार आहेस? आज मात्र माझ्या कोर्टाची हेअरिंग आहे, हेच सांगणार आहेस ना तू? त्यावरती आता ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की हेअरिंग पेक्षा सुद्धा जास्त महत्वाचं आहे. प्रिया विचारते की काय ग तुला इतकं काय सांगायचं आहे? लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की तुला दिवस गेलेला आहे. हे ऐकल्यानंतर आता प्रियाला तर धक्काच बसतो. प्रिया म्हणते की काय बोलतेस? लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की तुला एकदा सांगितलेलं समजलं नाहीस का, तू गरोदर आहेस म्हणून? प्रिया तर एकदम शॉक होते आणि तिला धक्का सुद्धा आनंदाचाच बसतो. त्यानंतर इकडे अस्मिता बाळाला घेऊन हॉलमध्ये येते. बाळाबरोबर ती छान असं गप्पा करत असते. तेवढ्या विमलताई अस्मिता जवळ येते आणि म्हणते की अस्मिता ताई, आता बाळाचं छान असं नाव ठेवा, आपण कुठपर्यंत मात्र त्याला बाळ बाळ असे हाक मारणार आहोत बरं? त्यावरती अस्मिता म्हणते की हो ना, मला घरच्या घरी मात्र छोटस एक बारसं तर करायचं आहे, पण एका मागोमाग मात्र इतक्या सर्व काही गोष्टी तर घडतात, तर मग बारशाचा विषय मी कसा काढू शकते? तेवढ्यात कल्पना, प्रताप, सायली हे सगळेजण अर्जुन वगैरे आतमध्ये येतात. तेवढ्यात कल्पना आता सायलीला विचारते की तुला अशक्तपणा जाणवलास असं तू म्हणालीस, त्यामुळे तू एक काम कर, वर जा आणि आराम कर. सायली मात्र आता ह्याच विचारत असते. कल्पना जे तिला काय विचारते ह्याकडे तर तिचं लक्षच नसतं. सायली आता मनात म्हणते की तन्वी ज्या ठिकाणी चष्मा लपवायची त्या ठिकाणी मी कसा चष्मा लपवला असेल, तरी सुद्धा माझ्या मनामध्ये नेमकं तीच जागा कशी आली असेल? त्यानंतर प्रताप विचारतो की अगं सायली तू एकटी डॉक्टरांकडे का गेली होती? निदान अर्जुनला सांगायचं होतं. अस्मिता म्हणते की हे बघ अगं निदान अश्विनला नाईट ड्युटी करून येईपर्यंत तरी थांबायचं होतं ना, एवढं तुला काय झालं होतं की न सांगता तुला मात्र डॉक्टरांकडे जावं लागलं? सगळेजण इतके प्रश्न विचारतात परंतु सायलीचं कुणाहीकडेही लक्ष नसतं. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की काल रात्री ऍक्च्युली ती मला म्हटली होती त्याची तब्येत बरोबर नाही म्हणून, आणि त्याच वेळेस मी अश्विनला फोन करणार होतो पण हीच मला नाही म्हणाली, आणि तेवढ्यात पूर्णाजीने हाक मारली. मी खाली आलो आणि लगेच पूर्णाजीला घेऊन ही रूम मध्ये निघून गेली, आणि त्याच वेळेस खरंच माझी चूकच झाली. अश्विनला मात्र तेव्हाच फोन करायला पाहिजे होता. तेव्हा कल्पना विचारते की अगं सायली तू अश्विनला कॉल का करून दिला नाहीस? सायली मी सगळेजण तुला काय विचारतो, अगं तुझं लक्ष कुठे आहे? कल्पना पुन्हा सायली असं म्हणते, तर तेव्हा सायली भानावर येते आणि काय असं विचारते, आणि ती आता म्हणते की मी बरी आहे, मी आता वर जाऊन आराम करते, बाकी मला काही झालेलं नाही. आणि ती अर्जुनला म्हणते की अहो तुम्ही सुद्धा वर येतात ना? अर्जुन म्हणतो की नाही मला आता लगेच निघायला हवं. चष्म्याच्या भानगडीत मात्र आता ऑफिसला सुद्धा मला नाही जाता येणार, लगेच कोर्टामध्ये जावं लागेल. त्यावरती सायली म्हणते की अहो काही काम आहे का महत्वाचं, थोडं उशिरा गेलं तर नाही चालणार का? पुढ्यात आता अर्जुन म्हणतो की अजिबात नाही, मला ऍक्च्युली तिथे लवकर
लवकरच पोहोचावं लागेल. आणि तेवढ्यात अश्विन आता दाराशी येतोय आणि आज मात्र प्रियाच्या केसची हेअरिंग आहे असं जेव्हा अर्जुन म्हणतो तर अश्विन म्हणतो की काय काय बोलतोस. अश्विन आतमध्ये येतो आणि विचारतो की हेअरिंग आज आहे का. अर्जुन म्हणतो की हो आजच आहे. अर्जुन म्हणतो की हे बघा तुम्हाला मात्र कोणालाही येण्यात इंटरेस्ट असेल असं मला नाही वाटत आणि आज मात्र तुम्ही नाही आलात तर बरं राहील, त्यामुळे मी सायलीला सुद्धा नाही नेत. तेव्हा आता अश्विन रागानेच म्हणतो की नाही मला तर येण्याची अजिबातच इच्छा नाही आणि तेवढं करून तिचं तोंड तरी कोण बघणार आहे. मला तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाही आणि तिला फक्त जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याचा दादा तू प्रयत्न कर, बाकी काही नकोय असे बोलून रागाने आता अश्विन आतमध्ये निघून जातो. त्याला प्रियाचा खूपच राग आहे. तेव्हा कल्पना म्हणते की मी अश्विनशी बोलते. तेव्हा कल्पना अश्विनच्या मागे जायला निघते तर प्रताप म्हणतो की थांब. अगं कल्पना थोडंसं त्याला एकटे राहून दे, काही होणार नाही, कारण सगळं काही पचवणं हे कठीण जात आहे. आणि तेवढ्यात मात्र सायली आता विचार करते की ही अशी घरामध्ये परिस्थिती आहे, मग मी माझ्या गरोदरपणाबद्दल कसं घरच्यांना सांगायचं बरं. देवी आई तूच काहीतरी आता मला मार्ग दाखव हे सर्व सांगण्यासाठी. त्यानंतर कल्पना म्हणते की सायली हे बघ तू आता वर जा, म्हणजे तुला आता बरं वाटेल, थोडासा आराम मिळेल. तेव्हा सायली वर जात असते आणि आता ती एका पायरीवर थांबते आणि अर्जुनचं बोलणं ऐकते. अर्जुन आता कल्पनाला म्हणतो की मम्मा तू सायलीवर लक्ष ठेव, तिला त्रास जरी झाला तरी सुद्धा ती कुणाला नाही सांगणार. त्यावरती कल्पना म्हणते की हो माझं तिच्याकडे लक्ष राहील. त्यावरती कल्पना हो असं म्हणते, परंतु आता प्रताप म्हणतो की हो अरे अर्जुन नको काळजी करू, मला सुद्धा आता ऑनलाईन मीटिंग घरीच आहे, त्यामुळे मी सुद्धा घरीच आहे, मी तिच्यावर लक्ष ठेवेल, तिची काळजी घेईल, तू फक्त हेअरिंगकडे लक्ष दे. किंवा अस्मिता म्हणते की हो ना प्रियाने केलेल्या पापाची शिक्षा तिला फाशीची शिक्षा व्हायला हवी किंवा मरेपर्यंत ती आयुष्यभर जेलमध्ये सडायला हवी. कल्पना सुद्धा रागानेच म्हणते की तिच्या शिक्षेची बातमी येईपर्यंत माझं सुद्धा कशातच लक्ष नाही लागणार. अर्जुन म्हणतो की हो नक्कीच येईल, आता बातमी तर येईलच, पण ती पण आपल्या मनासारखीच येईल आणि निघतो असे बोलून आता अर्जुन निघून जातोय. आता सायली मात्र हे सर्व ऐकत असते आणि तेवढ्यात अस्मिता ताईचं बाळ जोरजोराने रडायला सुरुवात करतं. अस्मिता विचारते की काय झालं बाळा, अरे काय तुला सुद्धा कळतं का, घरामध्ये सगळेजण टेन्शन मध्ये आहेत. कल्पना म्हणते की हो ना अस्मिता, अगं बाळांना सगळं काही जाणवत असतं आणि तू त्याच्याशी बोलत राहा, तू नक्की शांत होईल. आणि अस्मिता बाळाला शांत करत आतमध्ये घेऊन जात असते. कल्पना म्हणते की विमल चल आता आपण अश्विनसाठी नाश्ता बनवूयात. आता हे सर्व काही बघून मात्र सायलीच्या डोळ्यात पाणी येते आणि सायली आता रूम मध्ये निघून येते. आता कल्पना ही नाश्ता वगैरे बनवते आणि अश्विनसाठी रूम मध्ये घेऊन येते. अश्विन एकटाच विचारात बसलेला असतो. कल्पना म्हणते की अश्विन घे नाश्ता करून घे आणि हे बघ तुला आवडते तशी जायफळ घालून मी कॉफी बनवलेली आहे आणि ती पिऊन घे, म्हणजे कसं की तुझा थकवा निघून जाईल. तेव्हा आता अश्विन खूपच नाराज असतो आणि तो म्हणतो की मम्मा अगं ह्या कॉफीने आणि ह्या जायफळने ह्या नाश्त्याने माझा थकवा तर निघून जाईल, परंतु माझं दुःख सुद्धा निघून जाईल का. आणि हे बघ आज मात्र तिला शिक्षा सुनावली जाईल, पण एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तर त्यासाठी कुठली शिक्षा असेल आणि तिला जन्मठेप पुरेल का, की माझ्या भावनांचा खून केला म्हणून तिला फाशी होईल. तेव्हा आता कल्पना म्हणते की अश्विन तू असं एकटा बसून राहतो म्हणूनच तुझ्या मनामध्ये तेच विचार कायम येत असतात, त्यामुळे अश्विन चल बरं बाहेर चल, तुला अगदी मन मोकळे हवेत चल, जरा बरं वाटेल. त्यावरती अश्विन ऐकायला तयारच नसतो. अश्विन म्हणतो की नाही मम्मा प्लीज मला एकटेलाच राहून दे, प्लीज थोडा वेळ कोणीही मला डिस्टर्ब करू नका. त्यावरती कल्पना म्हणते की हो अरे तू एकटे राहा, पण थोडंसं बाळा खाऊन तरी घे. अश्विन म्हणतो की नकोय मम्मा मला खरंच काही नको. अश्विन काही खायला सुद्धा तयार नसतो, मला फक्त थोडा वेळ शांतता हवी आहे, बाकी मला काही नको. तेव्हा कल्पना म्हणते की अश्विन तो आता कल्पनाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतो आणि म्हणतो की प्लीज प्लीज मम्मा एकट्याला राहून दे. आणि शेवटी आता कल्पना तो नाश्ता वगैरे घेऊन तशीच बाहेर येते. तिला सुद्धा वाईट वाटतं की अश्विनने नाश्ता वगैरे काहीच केलेला नाही. त्यानंतर सायली आता रूम मध्ये येते आणि ती तर खूपच रडत असते. रडता मात्र तिला आता प्रेग्नेन्सीची टेस्ट केलेली आहे आणि ते पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहे हे सगळं काही तिला आठवते. त्यावेळेस तिला किती आनंद झालेला असतो आणि तेव्हा तिला आता अर्जुनचं बोलणं आठवतं, कारण आता घरामध्ये सगळेजण इतके नाराज आहेत आणि त्यात म्हणजे एखादी गुड न्यूज यायला हवी की जेणेकरून सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल येईल. आणि मग आता सायलीने पुन्हा त्याला सगळं काही सांगितलेलं असतं की कालपासून माझी तब्येत बरोबर नाही, मला गरगरला आणि मळमळलं सुद्धा, ते सुद्धा सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात, तिला आठवतात. आणि तेव्हा सुद्धा माझं आता अर्जुनला हे सगळं सांगण्यासाठी राहून गेलेलं असतं. मी असं कित्येक वेळेस सांगायला गेले पण ते माझं सांगणंच पूर्ण होत नाही, असं का होत असेल याचं आता तिला वाईट वाटत असतं. आणि
आईला सुद्धा ती सांगायला गेलेली असते कल्पना सांगण्याच्या वेळेस, आणि तेवढ्यात ती सांगणार तोच लगे अश्विन भाऊजींनी आवाज दिलेला असतो. मग आता आईंना सुद्धा सांगायचं राहून गेलेलं असतं. असं का होत असेल म्हणून सायलीला खूप वाईट वाटतं. आणि डॉक्टरांनी सुद्धा तिला सांगितलेलं असतं की कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमची शंका खरी आहे, पण तुमचे मिस्टर तुमच्यासोबत का आले नाहीत, आणि तुम्ही तर आता होम प्रेग्नेन्सी टेस्ट केली होती, मग त्यांना अगोदरच माहिती असेल तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणून, तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला एकटीला असं पाठवलं का. हे सुद्धा सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात, तिला आठवतात. तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये घडलेला तो समोर एका जोडप्याला बाळ होणार आहे, तेव्हा त्या जोडप्याला किती आनंद झालेला असतो, तो त्याच्या बायकोचं किती कौतुक करत असतो, हे सर्व आता सायली विचार करत असते. आणि या सगळ्याचा विचार करून सायली तर आता फारच रडत आहे. सायली आता रडता रडता स्वतःलाच म्हणते की हे सगळं असं का होत असेल, आणि सांगता सांगता मात्र ही काय परिस्थिती होऊन बसली. इतकी आनंदाची बातमी आहे पण ती सुद्धा मला कुणालाच का सांगता येत नाही, म्हणून सायलीला खूप वाईट वाटतं आणि ती रडते. प्रियाच्या धक्क्यातून सावरता सावरता तर पूर्णाजीची अशी परिस्थिती होऊन बसली. अश्विन भाऊजी आणि अस्मिता ताई यांना सुद्धा सावरणं खूप जड जातं, आणि इतकी गोड बातमी जर मी यांना सांगू शकले नाही तर मात्र यांना म्हणजे यांच्या मनामध्ये काय आहे बाळाबद्दल ते कसं मला समजणार बरं. सायली आता खूपच रडत आहे. त्यानंतर आता इकडे जेलमध्ये जेव्हा लेडीज कॉन्स्टेबल सांगते की तू प्रेग्नेंट आहे, तर प्रिया आता उठून उभी राहते, विचारते की खरंच मी प्रेग्नेंट आहे. तेव्हा ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की मी काय खोटं बोलते का ग, मग कैद्यांना सांगावं लागतं म्हणून, नाहीतर मी तुझ्याशी बोलायला सुद्धा आले नसते. तेव्हा ती रागाने तिथून जायला निघते, पण प्रिया म्हणते की अहो एक मिनिट, आणि तुम्हाला कसं कळलं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. तेव्हा लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात की डॉक्टरांनी सांगितले, आणि तेव्हा आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की ही कैदी गरोदर आहे. तो घडलेला प्रकार मात्र आता ही लेडीज कॉन्स्टेबल प्रियाला सर्व काही सांगते, आणि पुढील 3 महिन्यात मात्र तुझी खूपच काळजी घेण्यासाठी सांगितलेली आहे डॉक्टरांनी, आणि त्यात म्हणजे आता सगळ्यांच्या हाती आलेलं आहे की तू गरोदर आहे म्हणून, त्यामुळे तू नीट खात जा, नाहीतर आमच्या डोक्याला उगाच ताप नकोय. तेव्हा ती प्रियाला पुन्हा आता बंद करून कुलूप लावून घेते. तेव्हा आता प्रियाला इतका आनंदच होतो, ती म्हणते की माझं नशीब तर जोरावरच आहे. मला असं वाटलं होतं की सगळे काही पत्ते गळून पडले, आपल्या पोटाला हात लावत म्हणते की नाही, हा तर हुकमी इतका आहे, हे तेच बाळ आहे की ते मला जिंकून देईल म्हणून. एकदा अश्विनला समजले की मी प्रेग्नेंट आहे म्हणून तो नक्की मला स्वीकारेल, आणि नक्की तो मला इथून बाहेरच काढेल, असे म्हणतात प्रिया आता स्वतःशीच बडबड करत आहे. आणि मग सगळे सुभेदार, त्यांना तर मला घरात घ्यावंच लागेल. ती प्रिया आता खूपच हसत असते, तिला इतका आनंद होतो, इतकी पाप करून सुद्धा देवाने ही संधी माझ्या पदरात घातलेली आहे तर, आणि आज मात्र ती संधी मला अशी वाया घालून नाही चालणार. आज हेअरिंग साठी सगळे सुभेदार येतील, आणि त्यावेळेस मात्र हा पत्ता आहे तर तुम्ही त्यांच्या समोर असा फेकून देईल. अश्विन, अर्जुन, ती म्हातारी आणि ते बाबा हे सगळेजण येतील म्हणून प्रिया आता खूप जोरजोराने हसायला सुरुवात करते. आणि जेव्हा मात्र ते त्यांच्या वंशाच्या दिव्याबद्दल ऐकतील तेव्हा मात्र आनंदाने ते ढसाढसा रडू लागतील, आणि मग मात्र जिंकेल तर मीच जिंकेल असं प्रियाला वाटतंय. तेव्हा आता कोर्टामध्ये हेअरिंगला केस सुरू होते, आणि आता अर्जुन हा पुढे आलेला आहे. प्रियाला मात्र विटनेस बॉक्समध्ये उभं केलेलं आहे. आता अर्जुन हा उभा राहतो आणि म्हणतो की हे बघा मिलॉर्ड, असे केस घेऊन आलेला आहोत की जी काही केस आहे ती क्लिअरच आहे. मुलगी आहे ना तर ती मात्र आता ही प्रिया सुभेदार, प्रिया किल्लेदार आणि उर्फ तन्वी किल्लेदार, त्यानंतर तन्वी सुभेदार सुद्धा, आणि अगोदर मात्र बबली लोखंडे असे अनेक नावांनी मात्र आवरणारी अतिशय फ्रॉड मुलगी आहे मिलॉर्ड ही. आणि तिने बरेच गुन्हे केलेले आहे, आणि तिने प्रत्येक गुन्ह्यामध्ये मात्र एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची ओळख वापरून सगळ्यांची फसवणूक केलेली आहे, आणि एखाद्या व्यक्तीचा खून करणे हिचे गुन्हे जर सांगितले तर आता प्रत्येक गुन्हे आहेत, आणि सगळ्यात मोठे गुन्हे आहे मिलॉर्ड. तेव्हा आता अर्जुन मात्र प्रत्येक गुन्हे सांगून आता त्या प्रत्येक गुन्ह्याचा पुरावा आता ह्या कोर्टामध्ये देत आहे. प्रियाला मात्र आता हे सर्व काही बघून धक्काच बसलेला असतो. तेव्हा आता प्रियाने मात्र त्या मावशींना कसं मारलेलं आहे हे सुद्धा प्रियाला आता डोळ्यासमोर येते, आणि त्याचा सुद्धा पुरावा आता अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेला आहे. तेव्हा आता अर्जुन मात्र कोर्टामध्ये सगळं काही सादर करतो, आणि प्रियाला सुद्धा चांगलेच खडसावतो. तेव्हा आता सगळेजण अर्जुनकडे पाहत असतात. शेवटी आता प्रियाचा वकील उभा राहतो आणि प्रियाच्या बाजूने बोलायला सुरुवात करतो, पण अर्जुन त्याला एका मिनिटातच शांत करतो आणि त्याला खाली बसायला लावतो. तेव्हा तो खाली बसून मान खाली घालून बसतो. त्यानंतर अर्जुन असा काहीतरी पुरावा कोर्टामध्ये सादर करतोय. लहानपणी सुद्धा असताना मात्र तिने आता आपली ओळख कशी लपवली हे सगळं काही मात्र आता तो पुरावा दाखवला जातो. मिलॉर्ड साहेब सगळे काही पुरावे पाहतात, आणि सगळं काही आता पुरावे दाखवून झाल्यानंतर अर्जुन म्हणतो की हे बघा मिलॉर्ड, सगळे काही पुरावे तुमच्या समोर आहेत, त्यामुळे अशा गुन्हेगाराला मात्र अगदी कडक शिक्षा व्हायला हवी. त्यामुळे मी कोर्टाला अशी विनंती करतो की ह्या मुलीला म्हणजे बबली लोखंडे हिला अगदी जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी. तेव्हा आता प्रियाला तर खूपच टेन्शन येते, प्रिया रडत असते. सगळेजण मात्र आता ह्या प्रियाला नक्की शिक्षा काय होईल याची वाट पाहत असतात. तेव्हा आता मिलॉर्ड साहेब आपला निर्णय देतात की आज कोर्टासमोर जे काही साक्षी पुरावे सादर करण्यात आले सगळ्याचा विचार केल्यानंतर कोर्ट अशा निर्णयाला पोहोचत आहे, बबली लोखंडे हिला शांता
कदम हिच्या खुनासाठी मात्र आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे, जे प्रियाला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे आणि तसंच मात्र फसवणूक आणि लूट या गुन्ह्याखाली दंड आणि कारावासाची शिक्षा तिला ठोठावण्यात येत आहे आणि ह्या सगळ्या शिक्षा तिने एकत्र भोगायच्या आहेत। तेव्हा मात्र आता कोर्ट हे संपलेलं असतं। प्रिया तर खूपच रडत असते, तिला काय करावं हेच काही कळत नसतं। सगळेजण मात्र आता तिथून जायला निघतात। प्रिया आता जोरजोराने रडत असते आणि लगेच धावतच रडतच ती आता अर्जुनच्या जवळ येते आणि म्हणते की अर्जुन अर्जुन हात जोडून, अर्जुन अरे थोडीशी माझ्यावर दया कर, थोडीशी तरी माझ्याकडे वर दया दाखव। हे बघ अर्जुन प्लीज मला इथून सोडव, मला प्लीज तू जामीन मिळून दे। तू एक काम कर, तू अश्विनला बोलव आणि तो आता अश्विन जर इथे आला तर नक्की तो मला सोडवेल। त्यावरती आता अर्जुन म्हणतो की हे बघ बबली लोखंडे, कोणीही तुझी मदत करायला नाही येणार, तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली आहे फुल अँड फायनल। अर्जुन मात्र पोलिसांना तिला घेऊन जायला सांगतो, परंतु आता प्रिया मात्र त्या पोलिसांना म्हणते की 2 मिनिटं थांबा, मला आता अर्जुनशी बोलायचं आहे आणि म्हणते की अर्जुन तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे आणि हे बघ अर्जुन तू जर माझं ऐकून घेतलं नाही तर बघ, अरे अर्जुन ही गोष्ट अश्विनला कळणं खूप महत्त्वाचं आहे। चैतन्य रागाने तिच्याकडे पाहत असतो आणि आता अर्जुन सुद्धा जायला निघतो आणि चैतन्य सुद्धा प्रिया जोरजोराने ओरडत असते की प्लीज अर्जुन अश्विनला बोलव, मला त्याच्याशी बोलायचं आहे, प्लीज अरे तू त्याला बोलव। अर्जुन आणि चैतन्य मात्र दारात येतात, तोच प्रिया आता जोरात ओरडते अर्जुन मी गरोदर आहे। ऐकल्या क्षणी आता अर्जुन आणि चैतन्याला फार मोठा धक्का बसतो। अर्जुन मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे हे ऐकल्यानंतर अर्जुन खरंच आता त्याच्या पायाखालची जमीन सरकते, त्याला फार मोठा धक्का बसतो। तेव्हा आता प्रिया हात जोडते, प्रिया हात जोडत म्हणते की अरे हे बघ ना, मी अश्विनच्या बाळाची आई होणार, प्लीज तू आता तरी मला जेलमधून बाहेर काढ प्लीज, म्हणून तो खूपच विनवण्या करत आहे। अर्जुन सुभेदारांचा वारस असा जेलमध्ये जन्माला नाही येऊ शकत हे लक्षात घे आणि अर्जुन तू त्या बाळाचा काका आहे, प्लीज तू विचार कर, मला अश्विनशी बोलायचं आहे। तर पोलीस मात्र प्रियाला हाताला धरून तिला हिसकावत तेथून घेऊन जात असतात। अर्जुन तर आता एकदम स्तब्ध होतो, शॉक झालेला आहे त्याने ही बातमी जेव्हा ऐकली तेव्हा। प्रिया मात्र आता त्या पोलिसांना हिसकावत असते की प्लीज मला बोलून द्या अर्जुनशी, मला अश्विनशी बोलायचं आहे, प्लीज अर्जुन तू त्याला सांग मला त्याच्याशी बोलायचं आहे, प्लीज प्लीज करून मात्र आता पोलीस तिला तेथून घेऊन जातात। चैतन्य आणि अर्जुन आता एकदम स्तब्ध झालेले आहेत, नक्की त्यांना काहीच उलगडत असतं। अर्जुन तर पूर्णपणे ढासळला जातो आणि तो खालीच बसतो। चैतन्य विचारतो की प्रिया म्हणाली ते खरं असेल का? त्यावरती अर्जुन नाही करतो आणि मला खरंच काही सुचतच नाही की नक्की काय आहे। खरंच प्रिया जर प्रेग्नेंट असेल तर त्या ह्या आनंदाचा वापर करून ती माझ्या घरामध्ये परत शिरेल आणि परत मात्र ती सगळ्यांना त्रास देईल आणि आताच बघितलं की घरातील सगळेजण अजून किती डिस्टर्ब आहेत आणि परत मात्र आपलं घर कधीही नॉर्मलला नाही येऊ शकणार। अर्जुनला फार टेन्शन येते। तेव्हा आता चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन शांत हो, सगळ्यात अगोदर मात्र ही बातमी आपण घरच्यांच्या कानावर घालूयात आणि इथून पुढे काय करायचं आहे निर्णय मात्र माझा आणि तुझा नाही असू शकत। अर्जुन म्हणतो की हो, हा निर्णय फक्त अश्विनचा असू शकतो, त्यामुळे मला आत्ताच अश्विनला फोन करावा लागेल, म्हणून तो लगेच अश्विनला फोन करतोय। अश्विन मात्र अजूनपर्यंत रूम मध्येच बसलेला आहे आणि तेव्हा त्याचा फोन वाजतोय। अश्विन रडतच असतो आणि आता आपल्या डोळ्यातील पाणी पुसून तो फोन उचलतो। तेव्हा आता अश्विन फोन उचलून बोल ना दादा असं म्हणतो। तेव्हा आता अर्जुन त्याला म्हणतो की हे बघ आत्ताच्या आत्ता तुम्हाला जेलच्या बाहेर भेटायला ये। तेव्हा अश्विन विचारतो की काय रे दादा काय झालं आणि तू तर कोर्टामध्ये हेअरिंग साठी गेला होता। त्यावरती अर्जुन खूपच डिस्टर्ब दिसतो आणि तो म्हणतो की हो मी सांगतो तुला ते सगळं काही नंतर, आत्ताच्या आत्ता मला जेलच्या बाहेर भेटायला ये आणि घरात मात्र कुणाला सांगू नको की तुम्हाला जेलच्या बाहेर भेटायला येतो म्हणून। त्यावरती अश्विन विचारतो की अरे पण दादा काय झालं? त्यावरती अर्जुन म्हणतो की हे बघ तू लवकरात लवकर मला भेटायला ये, मी नंतर सगळं काही सांगतो। तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर अश्विनला सुद्धा फार टेन्शन येतं, नक्की दादाने मला एकट्याला भेटायला का बोलवलं असेल। त्यावरती चैतन्य आता अर्जुनला म्हणतो की ही जर बातमी खोटी असती तर खूप बरं झालं असतं। अर्जुन म्हणतो की हो ही बातमी खोटी पण असू शकते, कारण जेलच्या बाहेर येण्यासाठी प्रिया कोणत्याही थराला जाऊ शकते, त्यामुळे आपण मात्र तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत। जेलच्या आता मुख्य आहे तर त्यांच्याशी आपल्याला बोलता यायला पाहिजे आणि तेच आता अगोदरच लक्षात यायला होतं। तिने जेव्हा तिच्या प्रेग्नन्सी बद्दल सांगितलं तर तेव्हा माझं डोकं काम करेन असं झालेलं आहे, त्यामुळे आता मात्र आपण जाऊ आणि जेलमध्ये चौकशी करू त्यांनी काही टेस्ट वगैरे केलेले आहेत का। अश्विन सुद्धा तेथे येईल आणि प्रिया जे काही बोलत आहे तर ते खरं आहे किंवा खोटं आहे हे लगेच आपल्या समोर येईल। अर्जुन आता जेलमध्ये जाण्याचं ठरवतो तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अश्विन आणि अर्जुन मात्र प्रियाकडे जेलमध्ये आलेले आहेत। तेव्हा आता प्रिया रडत असते आणि अश्विनला म्हणते की अश्विन तुझीच येण्याची वाट बघत होते। तर अर्जुन आणि अश्विन रागाने प्रियाकडे बघत असते। तेव्हा आता अश्विन तेथून रागाने जायला निघतो। तेव्हा आता अर्जुन त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला थांबवतो। त्यावरती अर्जुन म्हणतो की हे बघ प्रियाला नक्की काय म्हणायचं आहे ते ऐकून घे। अश्विन रागानेच म्हणतो मला ह्या बाईबद्दल एकही शब्द बोलायचा नाही, कारण मला तिचं तोंड सुद्धा बघायचं नाही आणि मी निघतोय। तेव्हा आता प्रिया जोरात ओरडते ज्या बाईचं तुला तोंड बघायचं नाही ना तर तिच्या पोटामध्ये तुझं मूल वाढतंय आणि हे ऐकल्यानंतर अश्विनला तर फार मोठा धक्का बसतो।
असतो. तो वळून प्रियाकडे रागाने बघतो. त्यावरती अश्विन पुढे येतो. अश्विन म्हणतो की प्रिया लोखंडे, कशावरून तुझ्या पोटातील बाळ माझं आहे. त्यानंतर इकडे सायली मात्र त्या झाडाच्या जवळ येते गार्डन मध्ये आणि तेथे तिला लहान तन्वी दिसत असते. पूर्णाची 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 असा आवाज मारत. सायली आता विचार करते, मला येथे ही लहान मुलगी का दिसत असेल. आणि सायलीला तर खूपच तो भूतकाळ आठवल्यामुळे त्रास होतो आणि ती लगेच चक्कर येऊन खाली पडते. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.